मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं नाव आहे उभे राहून पाणी पिणे शरीराला धोकादायक आहे. काय ते बघूया. लोकांना अनेकदा जास्त पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. विशेषतः उन्हाळ्यात जास्त पाणी प्यावे लागते. पाणी योग्य प्रकारे प्यायल्यास त्याचे अनेक फायदे होतात. पण जर चुकीच्या पद्धतीने पाण्याचे सेवन केले तर अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. व्हेरी गुड. आपण अनेक वेळा ऐकले असेल, उभे राहून पाणी पिल्याने आरोग्याला हानी पोहोचते, बरोबर? तरी देखील आपण या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो आणि उभ्या उभ्या पाण्याचे सेवन करतो. उभे राहून पाणी प्यायल्याने आरोग्यावर काय परिणाम होतो, चला तर बघूया. उभे राहून कधी पाणी पिऊ नये. असे केल्याने तहान भागत नाही आणि पुन्हा पुन्हा पाणी प्यावेसे वाटते. त्यामुळे जेव्हाही पाणी प्यावे तेव्हा ते बसून प्यावे. पाण्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित राहण्यास मदत होते. पण चुकीच्या पद्धतीने पाणी प्यायल्याने पचनक्रिया बिघडूही शकते. खरं तर जेव्हा तुम्ही उभे राहून पाणी पिता तेव्हा ते वेगाने खाली जाते. तेथे ते पोटाच्या खालच्या भागात पोहोचू शकते आणि पचन संस्थेला हानी पोहोचवू शकते. उभे राहून पाणी प्यायल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे किडनी खराब होऊ शकते. त्यामुळे केव्हाही पाणी प्यावे तेव्हा बसून सावकाश प्यावे. उभे राहून पाणी पिणे देखील सांध्यांना हानी पोहोचवू शकते. त्यामुळे सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो. वास्तविक उभे राहून पाणी प्यायल्याने मज्जातंतूमध्ये तणाव निर्माण होतो. त्यामुळे शरीरातील द्रव संतुलन बिघडते आणि सांधेदुखी सुरू होते. उभे राहून पाणी प्यायल्याने फुफ्फुसावरही परिणाम होतो. त्यामुळे जर तुम्हाला फुफ्फुसाशी संबंधित कोणती समस्या येत असेल तर उभे राहून चुकूनही पाणी पिऊ नका. उभे राहून पाणी प्यायल्याने ऑक्सिजनच्या पातळीवर परिणाम होतो, ज्याचा फुफ्फुसापासून हृदयापर्यंत वाईट परिणाम होतो. आता आणखी एक टिप मित्रांनो, ज्यूस एका वेळेस किती प्यावा. एका संशोधनात असे आढळून आले आहे की ज्यूसचे अधिक प्रमाणात सेवन केले असता पचनासंबंधी त्रास उद्भवू शकतो. त्यामुळे आयुर्मानानुसार ज्यूसचे प्रमाण असावे असा दावा संशोधकांनी केलेला आहे. अमेरिकन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्स द्वारा केलेल्या या संशोधनात असे सांगितले आहे की 1 ते 6 वर्ष मुलांनी 4 ते 6 अंश ज्यूस पिला पाहिजे आणि 7 ते 8 वर्ष मुलांनी 8 ते 12 अंश ज्यूस पिला पाहिजे. अमेरिकन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्स यांनी सांगितले की फळांचा रस पिण्यापेक्षा फळे खाण्यास प्राधान्य दिले पाहिजे. फळांच्या रसामध्ये व्हिटॅमिन सी, प्रोटीन, मिनरल्स नसतात, पण कार्बोहायड्रेट्समध्ये प्रमाण अधिक असते, ज्यामुळे पचनाविषयी तक्रारी होऊ शकतात. डायरिया आणि पोट फुगणे यासारखे त्रास होऊ शकतात. म्हणूनच फळांचा रस पिण्यापेक्षा फळे खा. बाजारातील प्रिझर्वेटिव्ह घालून बनविलेला ज्यूस अजिबात पिऊ नका. ताजी फळे आणून स्वच्छ धुवून खा, कारण त्यातून तुम्हाला उत्तम पोषण मिळेल. आता उचकी लागल्यावर काय करावं बघूया. उचकीचा अनुभव प्रत्येकाने कधी ना कधी घेतलेला असतो. उचकी लागली की आपण पाणी पितो, पण मुळात उचकी का लागते हे आपण समजून घेऊया. छातीच्या पिंजऱ्यात विभाजक पडदा असतो. तो स्नायूंचा बनलेला असतो. कधी कधी अचानक या स्नायूंचे आकुंचन होते व आकुंचनानंतर स्वरयंत्रणेतील पट्ट्या एकमेकांजवळ येतात. या घटनेला उचकी लागणे असे म्हणतात. उचकी थांबवण्यासाठी खालील उपाय करा. काय उपाय बघा. पाणी पिताना उचकी लागल्यावर शक्य असेल तर डोके जमिनीच्या बाजूला वाकवून पाण्याचे घोट घ्या. श्वास काही सेकंदासाठी रोखून ठेवा. त्यावेळची उचकी गिळून टाका.
साखर खा, लहान मुलांना मध चाटण्यास द्या, दीर्घ श्वास घ्या व तो काही काळ रोखून ठेवा. हळूहळू श्वास सोडा. उचकी थांबविण्यासाठी असे 2 ते 3 वेळा करा. जेव्हा श्वास रोखून ठेवतो तेव्हा फुफ्फुसातील हवा छातीच्या पिंजऱ्यातील विभाजक पडद्याला खाली ढकलण्याचा प्रयत्न करते. व्हेरी गुड. व उचकी थांबण्यास मदत होते. व्हेरी गुड. आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.